नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या आपल्या TYBAच्या स्पेशल 3 या विषयाच्या तासाला सर्व स्पेशल मराठीच्या विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. पाठीमागच्या तासाला आपण जो अभ्यासक्रम आहे म्हणजे ज्याला आपण विशेष स्तर 3 म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण स्पेशल 3 असं म्हणतो, ह्या तासाचा अभ्यासक्रमाची आपण तोंडओळख करून घेतली होती आणि त्याच्याबद्दलची तुम्हाला मी माहिती सांगितली होती. आज आपण त्या अभ्यासक्रमामधले जे उपमुद्दे आहे, उपघटक आहे, त्याच्याबद्दलची आपण माहिती बघणार आहोत. तर तुम्ही लक्षपूर्वक जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला त्या सगळ्या घटकांची ओळख होईल, तुम्हाला ते घटक सगळे समजतील. ठीक आहे. आपण आता सध्या अभ्यासक्रमाची पूर्ण ओळख आणि त्याच्यामधल्या घटकांची माहिती घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती, मोबाईलच्या स्क्रीनवरती आपल्याला एक अभ्यासक्रमाचं पेज दिसतं आहे. ह्या पेजनुसार आपण मागच्या वेळेस अभ्यासक्रम आणि त्याची काही महत्त्वाची विद्यापीठाने नेमून दिलेली उद्दिष्टे आहे, ही उद्दिष्टे आपण सध्या बघितली होती. एकूण 9 उद्दिष्टे आहेत विद्यार्थी मित्रांनो. याची आपण मागच्या तासाला थोडी ओळख करून घेतली होती. यानंतर सत्र पहिलं जे आहेत, तर याच्यामध्ये या सत्र पहिल्यामध्ये एकूण 4 महत्त्वाचे मुद्दे आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे काही उपमुद्दे आहेत. तर प्रथम महत्त्वाचे 4 मुद्दे कोणते? तर 1 नंबरचा मुद्दा आहे साहित्याचं स्वरूप. याच्यामध्ये काही उपमुद्दे दिलेले आहेत. बघा, नंबर 2 आहे साहित्याचं प्रयोजन. याच्यामध्ये पण काही मुद्दे दिलेले आहेत. आणि नंतर 3 नंबर आहे साहित्याची निर्मिती प्रक्रिया. याच्यामध्ये देखील काही उपमुद्दे आहेत. आणि नंबर 4 आहे साहित्याची भाषा. ठीक आहे. हे 4 मुद्दे सध्या आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला मुद्दा आहे साहित्याचं स्वरूप, याच्याबद्दलचे उपमुद्दे जे आहे याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. साहित्याचं स्वरूप म्हणजे नक्की काय, तर हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, साहित्याचं स्वरूप लक्षात घेत असताना किंवा अभ्यास करत असताना त्याच्यामधला पहिला उपघटक आहे शास्त्रीय साहित्य व ललित साहित्य याच्यामधील भेद. 2 नंबर आहे साहित्याची शब्दरूप. 3 नंबर आहे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष. ह्या ज्या विशेष आहेत तर याच्यामध्ये वास्तव आणि कल्पित याचा परस्पर संबंध. नंतर जे विशेष आहे साहित्यातून व्यक्त होणारे तर ते म्हणजे संवेदनात्मकता. दुसरं आहे भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रियत्व, सूचकता, विशिष्ट आणि विश्वात्मकता. तर एवढे सगळे मुद्दे आपल्याला ह्या पहिल्या घटकांमध्ये अभ्यासायचे आहेत. तर आता आपण एक एक मुद्दा आणि त्याचं विश्लेषण बघूया. बघा, साहित्याच्या स्वरूपामध्ये 1 नंबरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य याच्यामधील भेद. आता हा मुद्दा समजून घेताना शास्त्रीय साहित्य कशाला म्हणायचं आणि ललित साहित्य कशाला म्हणायचं, हे 2 घटक जर तुम्हाला कळले तर तुम्हाला पुढचे घटक किंवा त्याची माहिती मिळणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, शास्त्रीय साहित्य याच्याबद्दल बोलताना 2-3 मुद्दे तुम्ही समजून घ्या. ते म्हणजे असं, शास्त्रीय म्हणजे काय की ज्याच्यामध्ये थोडा शास्त्राचा आधार घेतलेला असतो. ज्या गोष्टीमध्ये लिखाण करताना किंवा लिखित स्वरूपामध्ये जे काही साहित्य आहे तर त्या साहित्याला काही नियमावली असतात. ठीक आहे. आणि ज्या साहित्यातून एकच एक अर्थ निघतो, अनेक अर्थ ज्याच्यामधून निघत नाही. ठीक आहे. जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये सहसा बदल होत नाही. या सर्व गोष्टींना शास्त्रीय साहित्य म्हणायचं. आता मी तुम्हाला 2-3 मुद्दे सांगितले, पण तुम्हाला ते कळले का नक्की? त्याचे आपण काही उदाहरणं बघूया. शास्त्रीय साहित्य म्हणजे काय की ज्याच्यामध्ये शास्त्र आणि काही ज्याला म्हणतो काही घटकांच्या आधारे निष्कर्ष मांडलेले असतात. उदाहरणार्थ समजा एखादं वैज्ञानिक एखादं पुस्तक असेल, त्याच्यामध्ये काही प्रयोगाच्या काही भौतिक गोष्टींच्या आधारे काही निष्कर्ष मांडलेले असतील, तर त्या निष्कर्षांमध्ये आणि त्या टप्प्यांमध्ये काही प्रकारचा बदल होणार नाही, आजही होणार नाही आणि पुढे पण होणार नाही. ठीक आहे. तर याला आपण शास्त्रीय साहित्य म्हणतो. किंवा आपली गणितीय भाषा असते. गणितीय भाषेमध्ये काय असतं, 2 गुणिले 2 बरोबर किती? 4. 2 दुणे 4. ते 3ही होणार नाही आणि 5ही होणार नाही. म्हणजे काय, शास्त्रीय साहित्याला काही नियम आहे, अटी आहे. त्याच्यामध्ये जे लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये सहसा बदल होत नाही. त्याच्यामध्ये एकच एक अर्थ निघतो, अनेक अर्थ त्याच्यामध्ये निघत नाही. याला म्हणायचं शास्त्रीय साहित्य. ललित साहित्य कशाला म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो? ललित म्हणजे ज्याच्यामध्ये लालित्य आहे. आता लालित्य म्हणजे काय, तर लालित्य म्हणजे आनंद, अनुभवणे, सांगणे, मांडणे, भावनांचं आदान प्रदान करणे. ठीक आहे. याला आपण लालित्य म्हणतो. मग ललित साहित्य म्हणजे काय किंवा ललित साहित्यामध्ये कोणकोणते प्रकार समाविष्ट होतात, तर तुम्ही जे नेहमी काही अनेक पुस्तकं वाचतात तुमच्या आवडीचे,
मग त्याच्यामध्ये कथा असेल, कादंबरी असेल, कविता असेल, नाटक असेल, चरित्र, आत्मचरित्र, प्रहसन वगैरे, ठीक आहे. हे सगळे प्रकार ललित साहित्यामध्ये समाविष्ट होतात आणि म्हणून शास्त्रीय साहित्य आणि ललित साहित्य ह्या दोन साहित्यांमध्ये म्हणजे त्याचे अर्थ काय आणि त्याच्यामधला भेद काय हा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचा आहे. ठीक आहे. तुम्हाला माझ्या सांगण्यावरून कळलं असेल शास्त्रीय म्हणजे काय. त्याच्यामध्ये शास्त्राला आधारे, ठीक आहे, नियमानुसार फक्त ज्ञानप्राप्तीसाठी. त्याच्यानंतर काय म्हटलो आपण की ज्या साहित्यामध्ये शक्यतो एकच एक अर्थ निघतो, अनेक अर्थ निघत नाही, याला आपण शास्त्रीय साहित्य म्हणायचं. ललित साहित्य म्हणजे काय तर आपल्या भावभावना, ठीक आहे, आनंद, दुःख किंवा एक शब्दाचे अनेक अर्थ त्याच्यातून अभिप्रेत असतात. ठीक आहे. या सगळ्या प्रकारच्या साहित्याला आपण ललित साहित्य असं म्हणतो. याच्यामधला भेद आपल्याला बघायचा आहे, तो आपण जेव्हा विस्ताराने आपण त्याच्यावरती तास घेऊ तेव्हा ते आपण बघूया. ठीक आहे. नंबर 2चा मुद्दा. नंबर 2चा मुद्दा आहे साहित्याचे शब्दरूप. आता साहित्याचं शब्दरूप म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, साहित्य जर तुम्ही कुठलं पण घ्या, म्हणजे ते शास्त्रीय घ्या, ललित साहित्य घ्या, हे साहित्य निर्माण होण्यासाठी त्याला कोणता आशय किंवा कोणता घटक महत्वाचा आहे तर ते म्हणजे शब्द. तुम्ही कुठलं पण पुस्तक घ्या, तुमच्या नोट्स घ्या, संदर्भ पुस्तक घ्या, याच्यामध्ये काय आपण वाचतो नक्की मुलांनो, याच्यामध्ये आपण शब्द वाचतो, शब्द समजून घेतो, शब्दाचे अनेक अर्थ असतात, त्याच्यावरून आपण त्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान ग्रहण करतो. म्हणजे साहित्याचे शब्दरूप म्हणजे काय तर याचा अर्थ असा आहे की ह्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की शब्द हेच साहित्याचं एक साधन आहे, तेच द्रव्य रूप आहे त्याचं. ठीक आहे. पण साहित्य प्रकारानुसार काय असतं तर साहित्य प्रकारानुसार त्याच्यामध्ये बदल होत चालतात. ठीक आहे. बदल होत चालणं म्हणजे काय नक्की तर समजा कथा असेल तर ती कोणत्या प्रकारची कथा आहे, मग ग्रामीण कथा आहे, ठीक आहे, शहरी कथा आहे, किंवा ज्याच्यामध्ये सध्या अजून आपण म्हणतो की वेगवेगळे स्वरूपात निसर्ग कथा आहे, ठीक आहे, कौटुंबिक कथा आहे. त्यानुसार त्या कथेमधले शब्द बदलत जातील, म्हणजे शब्दांची रूप बदलत जातील. साहित्याचं शब्दरूप आपल्याला अभ्यासायचं आहे ना, तर ते रूप बदलत चालतात. मग तुम्ही एकच फक्त लक्षात घ्या, साहित्याचं शब्दरूप म्हणजे काय की त्या साहित्य प्रकारानुसार त्या शब्दांचं रूप कसं कसं बदलत जातं, याला साहित्याचं शब्दरूप असं आपण म्हणू शकतो. आणि याच्यावरती आपल्याला पुढील तासामध्ये अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. नंतर नंबर 3चा जो घटक आहे तो म्हणजे साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष. ठीक आहे. आता साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष म्हणजे काय की आपण अनेक प्रकारचं साहित्य वाचतो, अभ्यासतो, त्याचा आपण चांगल्या प्रकारे समजा अनुभव घेतो, तर त्या साहित्यातून कोणकोणते अनुभव आणि नक्की त्या अनुभवांमधून कोणकोणते विशेष म्हणजे काय की सामान्य नाही, काहीतरी वेगळेपण ज्याला आपण म्हणतो त्याला विशेष आपण म्हणतो. तर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष कोणकोणते, ठीक आहे, तर ते विशेष आपल्याला या मुद्द्यामध्ये अभ्यासायचे आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो कोणता आहे तर वास्तव आणि कल्पितेचा परस्पर संबंध. म्हणजे जेव्हा आपण विस्ताराने शिकू विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तुम्हाला हा मुद्दा नक्कीच कळेल, पण तुम्हाला एका वाक्यात मी सांगतो. वास्तव आणि कल्पित म्हणजे काय, कुठलाही लेखक किंवा कुठलाही कवी काय करतो तर तो पहिले निरीक्षण करत असतो, सगळं तो ग्रहण करतो, त्याच्यावरती तो मनामध्ये ते तर्क लावतो आणि हे सगळं जे बघणं चालू असतं, निरीक्षण चालू असतं, अनुभव असतो, तर हे सगळं वास्तव गोष्टी पाहून तो करतो. म्हणजे समजा एखादा निसर्ग कवी असेल तो निसर्गात निरीक्षण करतो, शहराचं निरीक्षण करतो, माणसांचं निरीक्षण करतो. या सर्व गोष्टी काय आहे, माणसं, निसर्ग, आपल्याला जे दिसतं, आपण जो अनुभवतो त्याला आपण वास्तव असं म्हणतो. वास्तव म्हणजे प्रत्यक्ष आपण बघू शकतो, त्याचं आपल्याला जाणीव होते, याला आपण वास्तव म्हणायचं. आणि कल्पित म्हणजे काय तर ह्या सर्व वास्तव गोष्टींचा अनुभव घेऊन जर तुम्हाला लिखाण करायचंय तर तुम्हाला काही कल्पना कराव्या लागतात. जसं तुम्ही अनेक प्रकारच्या कल्पना विचार करता बघा मनामध्ये, याला आपण कल्पना म्हणतो. मग वास्तव आणि कल्पित म्हणजे काय, वास्तव गोष्टींचा अनुभव घ्यायचा, त्या प्रत्यक्ष बघायच्या, त्या समजून घ्यायच्या आणि मग त्याच्यावरती कल्पना करायच्या, विचार करायचा आणि मग त्याचं लेखन करायचं. अशा पद्धतीने साहित्याची निर्मिती होत असते. ठीक आहे. तर वास्तव आणि कल्पित याचा संबंध काय तर त्याचा एकदम घनिष्ठ संबंध आहे. आणि वास्तव आणि कल्पित या नाण्याच्या दोन बाजू आहे, त्याच्यातून पुढे साहित्याची निर्मिती होते. तो संदर्भ सुद्धा आपण पुढे विस्ताराने बघणार आहोत, त्याच्यामधले सगळे संदर्भ आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष आपण म्हटलो ना तर ते कोणकोणते समजा तर संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता आणि सेंद्रिय आणि सूचकता.
विशिष्ट आणि विषयात्मकता हे सर्व साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे काय आहेत मुलांनो, तर ते विशेष आहेत. संवेदना म्हणजे काय, एखाद्या गोष्टीची जाणीव होणे, मनाला एखादी गोष्ट काय तर भिडणे, हृदयापर्यंत एखादी गोष्ट पोहोचणे, ठीक आहे. किंवा आपल्याला स्पर्श आपण करतो बघा, समजा आपल्याला शरीराला जर एखाद्या समजा हाताला आपण स्पर्श केला तर ती संवेदना आपल्याला असते. संवेदनात्मकता म्हणजे काय, तर साहित्यातून संवेदना व्यक्त होतात. दुसरा मुद्दा भावनात्मकता म्हणजे काय, साहित्यातून अनेक प्रकारच्या भावभावना ठीक आहे लिहिल्या जातात आणि वाचक त्या वाचतो ते समजून घेतो. म्हणजे दुःख, सुख, ठीक आहे, आनंद, त्याच्यानंतर अनेक नकारात्मकता असतील किंवा आध्यात्मिक काही जाणीवा असतील, निसर्गाचं सौंदर्य असेल, आनंद असेल, किंवा आपल्या ज्या आवडीनिवडी असतात त्याच्यामधल्या बऱ्याच प्रकारच्या भावना ठीक आहे साहित्यातून व्यक्त होतात. त्याला भावनात्मकता म्हणतो. वैचारिकता म्हणजे काय, आपण जर अभ्यास केला, ज्ञान ग्रहण केलं, पुस्तकं वाचले, ठीक आहे, साहित्य वाचलं तर त्याच्यातून वैचारिक पातळी वाढते आणि एक नवीन नवीन विचार प्रत्येक लेखनातून आपल्यापर्यंत पोहोचतो. त्याला आपण वैचारिकता असं म्हणतो. ठीक आहे. आता सेंद्रियत्व हा महत्वाचा मुद्दा आहे. सेंद्रिय याची फोड जर आपण केली तर काय होते, सेंद्रियत्व म्हणजे काय, सह इंद्रिय. तुम्ही म्हणाल सर सह इंद्रिय म्हणजे काय, की आपण मनाने, डोळ्याने, हृदयाने आणि शरीराने एकच एक जेव्हा अनुभव घेतो त्याला सेंद्रियत्व असं म्हणतो आपण. सेंद्रिय म्हणजे काय, एकत्रीकरण. उदाहरणार्थ समजा तुम्ही जर समजा आता चहा प्रत्येक घरी सकाळी संध्याकाळी बनवला जातो, उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. तर समजा चहाचं काय आपण करतो, पाणी गरम करतो, उकळतो, त्याच्यामध्ये चहा पावडर असते, साखर असते, आलं, समजा काही चहाचा मसाला असेल, गवती चहा असेल, तो सगळा एकत्र टाकला, ठीक आहे. टाकल्यानंतर काय तो पूर्णपणे उकळला, त्याच्या सगळ्या गोष्टींची चव काय झाली, एकत्र झाली. नंतर त्याच्यात दूध टाकलं, ठीक आहे, आणि मग तो चहा तयार झाला. मग चहा तयार झाल्यानंतर मला सांगा, चहा पिताना साखरेची चव वेगळी लागली का तुम्हाला, जी चहा पावडर त्याची चव तुम्हाला वेगळी लागली का, किंवा मग दुधाची चव तुम्हाला वेगळी लागली का, नाही. तर तो जो एक चहा झालेला आहे ना एकसंग, त्याची तुम्हाला एक वेगळी चव लागली. त्याला सेंद्रियत्व म्हणजे काय, सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र होतात आणि त्याची एक वेगळा अनुभव आपल्याला येतो तर तो त्याला आपण सेंद्रियत्व म्हणतो. आता तुम्ही चहाचं उदाहरण दिलं ते तात्पुरतं बाजूला ठेवा बरं का. सेंद्रियत्व आपल्याला कुठं अभ्यासायचं आहे, ज्या वेळेस आपण साहित्य वाचतो, साहित्य समजून घेतो, ठीक आहे ना. तर साहित्याचा अनुभव आपलं काय करतं, सगळ्या इंद्रियांना आपल्याला तो अनुभव येतो, त्याला सेंद्रियत्व असं म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं मुलांना, जर आपण समजा एखाद्या फिरायला गेलो कुठंतरी, मग समजा एखादं तळ असेल, नदी असेल, त्याच्या किनारी आपण गेलो सायंकाळच्या वेळी आणि तिथं आपण जर बसलो आणि पाण्यात पाय बुडून जर बसलो आपण, ठीक आहे, तर मग त्या पाण्याचा जो थंड स्पर्श आहे तो स्पर्श, ठीक आहे, नंतर मग बाकी ठिकाणचा वाऱ्याचा आपल्याला जाणवणारा शरीराला स्पर्श, पाण्याचा खळखळाट, त्याचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, आणि सूर्य समजा अस्ताला जातोय ते, तर याचा अनुभव आपल्याला फक्त एक एक इंद्रियाला असा वेगळा येतो का, तर तो एकच एक अनुभव आपल्याला येऊ शकतो. म्हणजे आपल्या सर्वांगीण अवयवांनी घेतलेला तो अनुभव असतो, त्याला आपण सेंद्रियत्व म्हणतो. आता हे झालं ते उदाहरण. पण हेच उदाहरण आपण एखादं साहित्य वाचतोय, एखादं पुस्तक वाचतोय, ते पुस्तक वाचताना आपली नजर शब्दांवरतून फिरते, ते आपल्याला मनाला, बुद्धीला ते जाणवतं, ठीक आहे, आणि ते वाचता वाचता आपल्याला काय, तर ते एक पूर्ण अनुभव, त्याच्यामधला सगळा संदर्भ, ते ज्ञान आपल्याला मिळतं. म्हणजे फक्त डोळे वाचता मग डोळ्यांनाच कळतं का, किंवा मेंदूलाच त्याची जाणीव होते का, नाही. तर आपण वाचताना सुद्धा आपल्याला त्या सगळ्या म्हणजे पूर्ण इंद्रियांना आपल्याला तो अनुभव येऊ शकतो. ठीक आहे. तर याला आपण सेंद्रियत्व असं म्हणतो. पुढे आपण ते विस्ताराने बघूच. सूचकता. सूचकता हा महत्वाचा मुद्दा आहे. सूचकता म्हणजे काय, तर एका शब्दातून अनेक अर्थ सुचवणे, ठीक आहे, किंवा अनेक अर्थांचं निर्मिती त्याच्यातून होणे, याला आपण सूचकता म्हणतो. म्हणजे समजा एखादं साहित्य आहे, साहित्यातून आपण काही वाचतोय, पण त्या साहित्यातून, त्या कवितेतून, त्या कादंबरीमधून अनेक प्रकारचे सूचक विधाने केलेले असतात किंवा कुठंतरी काहीतरी सुचवलेलं असतं. याला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, सूचकता असं म्हणतो. आणि पुढचा मुद्दा आहे विशिष्ट आणि विश्वात्मकता. विशिष्ट म्हणजे काय, तर एका गोष्टीपुरतं मर्यादित, त्याला आपण विशिष्ट म्हणतो. तुमचे पण बघा काही मित्र मैत्रिणी असतात बघा, हा माझा खास मित्र, खास मैत्रीण आहे असं म्हणतो. आणि अनेक मित्र आहे तुम्हाला, तर ते विशिष्ट असतात का, नाही. विशिष्ट म्हणजे एक मर्यादेपुरतं मर्यादित, ठीक आहे, त्याला काहीतरी आपण कुंपण घालून ठेवतो, ते विशिष्ट असतं.
ते खास असतं आपलं, म्हणजे ते कमीत कमी याच्यामध्ये. आणि विश्वात्मक म्हणजे काय, तर सर्वसमावेशकता. आता ज्ञानेश्वरांनी म्हटलंय, आता विश्वात्मके देवे, त्यांनी विश्वासाठी प्रार्थना केली होती. विशिष्ट म्हणजे काय, स्वतःपुरतं. आणि विश्वात्मक म्हणजे काय, सगळ्यांसाठी. सगळ्यांसाठी किंवा जे वैश्विक आपण म्हणतो ना ते. तर अशा प्रकारचे अनुभव साहित्यातून येतात. कोणते, तर साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचं विशेष काय आहे, तर तो अनुभव एकाच वेळी विशिष्ट पण असू शकतो आणि तो विश्वात्मक पातळीवर सुद्धा जाऊ शकतो. तर हा झाला अनुभवांचा विशेष. ठीक आहे. तर आज आपण साहित्याचं स्वरूप हा एक मुख्य मुद्दा आहे ना विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधलं नंबर 1, 2, 3 म्हणजे शास्त्रीय साहित्य, ललित साहित्य, त्यातलं भेद किंवा त्याचा अर्थ, साहित्याचं शब्दरूप, साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचे विशेष, ठीक आहे, वास्तव आणि कल्पिताचा परस्पर संबंध, आणि जे अनुभवाचे विशेष आहे ते संवेदनात्मकता, भावनात्मकता, वैचारिकता, सेंद्रिय आणि सूचकता, विशिष्ट आणि विश्वात्मकता, हे सगळे मुद्दे आपण सध्या काय आजच्या तासाला समजून घेतलेले आहेत. ठीक आहे. नंतरच्या तासाला आपण पुढचा जो दुसरा मुद्दा आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय दुसरा मुद्दा, साहित्याचे प्रयोजन, तर तो मुद्दा आपण पुढच्या तासाला आपण समजून घेऊया. ठीक आहे. आपण तोपर्यंत थांबूया. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि काही समस्या असतील तर तुम्ही ग्रुपवरती मला ते विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.